नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण आपले एक यूट्यूबर्स जे रेड सॉइल स्टोरी गवस यांचं अचानक निधन झालं, त्यांना आपण भावपूर्व श्रद्धांजली अर्पित करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी विनंती करूया देवाकडे। तर व्हिडिओ आपण आता सुरू करतोय। तर आपण आता गावी आलो होतो आई वडिलांना सोडायला आणि ही तारीख आहे 6 ऑगस्ट। तर आपण आता मुंबई गोवा काय कंडिशन मध्ये आहे म्हणजे गणपतीपूर्वी, तर त्याचा आपण आढावा घेणार आहोत। आता आपण घरून निघालो ॲक्च्युली 7 वाजता। नांदगाव तिठ्यापर्यंत पोहोचायला आपल्याला 1 तास लागतो। त्यानंतर आपण बघूया पुढे की मुंबई गोवा रोडची काय कंडिशन आहे ती। हालाकी 70% ऑलमोस्ट रेडी आहे, पण 30%चा काही ठिकाणी फरक आहे। म्हणजे एक तर लांजा ते संगमेश्वर आणि दुसरं आपला माणगाव ते पेंड पर्यंत। तर बघूया। आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या रेल्वेने रोरो सेवा चालू केली होती, पण त्याचं असं मी ऐकलंय की ती रोरो सेवा कोलाडवरून असणार आहे। हालाकी कोलाड पेण ते कोलाड हाच रोड एवढा खराब आहे की कोलाड पर्यंत यायलाच 4 तास लागतात मुंबईवरून। आणि त्यानंतर रोरो सेवेसाठी कमीत कमी 1-2 तास तरी वेट करावं लागतं, कारण गाडी रेल्वेवर बोगी म्हणू नाही शकत, ओपन हे आहे त्याच्यावर चढवणार आणि त्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास तिथे वेटिंग असेल। म्हणजे वेटिंग करावंच लागेल, कारण तेवढा वेळ तर लागणारच। आणखी एक गोष्ट की हे सगळं करण्यासाठी ॲक्च्युली तिथे टर्मिनल उभं करावं लागतं। आता ते टर्मिनल तसं उभं केलं आहे की नाही ते आपल्याला पण नाही माहिती, पण ही सेवा मला तरी वाटतं ही फेल आहे। कारण याच्यात एकतर म्हणजे मधले पॅसेंजर आपल्याला जसं कणकवली किंवा रत्नागिरी इकडे जर जायचं असेल तर त्यासाठी काही उपयोगाचंच नाही आहे, कारण ही डायरेक्ट गोव्याला आपण उतरणार आहोत। मग तिथून परत रिटर्न यायचं माझ्यासाठी तर ऑलमोस्ट 90-100 किलोमीटर रिटर्न यावं लागेल। तर ते उपयोगाचं नाही, ॲक्च्युली आपल्याला तर उपयोगाचं नाही। तर त्यामुळे गोव्यासाठी तुम्ही म्हणाल तर हे फायदेशीर होऊ शकतं। जे टुरिस्ट गोव्याला जातात, ज्यांना गाडी घेऊन जायची इच्छा असते आणि ज्यांना लॉंग ड्राईव्ह करायचा नसतो आणि गोव्यात गेल्यावर गाडी फिरवायला मिळाली पाहिजे, तर त्यांना हे खूप उपयोगी आहे। बाकी आपल्या कोकणवासियांसाठी तर हे काही उपयोगाचं नाही। आणखी एक रोरो सेवा ॲक्च्युली ऑगस्टमध्ये चालू होणार होती, जी आधीपासून एक चालू आहे मुंबई ते अलिबाग त्यांचीच, पण ते काय ह्या वर्षी चालू होईल याची म्हणजे काम तर जोरात चालू आहे। कारण मी असं ऐकलंय की जयगड जेट्टी वर ऑलमोस्ट 25 ते 30% काम झालेलं आहे। कारण आपल्या कोकणात जिथे जिथे बोट जेट्टीला म्हणजे प्रॉपर किनाऱ्याला लागते तिकडेच आपल्याला उतरायला मिळणार। मग त्यात एक जयगड आहे, आणखी एक दुसरं मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये देवगड तर नाही आहे, कारण देवगडला आतमध्ये बोट पूर्ण आतमध्ये येऊ शकत नाही जेट्टीपर्यंत। आणखी एक ठिकाणी कुठेतरी काम चालू आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर मला जरा कमेंट करून सांगा। मला वाटतं सिंधुदुर्गामध्येच आहे कुठेतरी। मग ते विजयदुर्गाला मीच सांगतो तुम्हाला, विजयदुर्गामध्ये काम चालू आहे जेट्टी बनवायचं, मग त्या रोरो सेवेसाठी। तर बघूया, आता ते म्हणतायत की या गणपतीपर्यंत प्रयत्न करणार म्हणून, पण मला नाही वाटत ते हे पॉसिबल होईल, कारण प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्याशिवाय काहीच उपयोग नाही आहे तिथे। तर एनिवे आपण बघूया
ती रोरो सेवा कधी चालू होते ती, आणि ती जर चालू झाली तर मला वाटतं बेनिफिट कोकणवासियांना होईल. कारण एक तर जयगड जेट्टी आणि एक विजयदुर्गाची जेट्टी इथे आपल्याला गाड्या उतरवता येतील. पण त्याची कॉस्टिंग काय असेल ते पुढे डिपेंड करतं, की असं नाही झालं पाहिजे की पेट्रोल स्वस्त, पेट्रोलने गाडी घेऊन आलो तर स्वस्त पडेल आणि त्याच्यात आपल्याला डबल पैसे खर्च करावे लागतील, तर ते काय उपयोगाचं नाही. तर ते बघूया आपण की ते कधी चालू होतंय ते आणि त्याचं काय चार्जेस आहेत ते. तर आता तर आज आपण चाललो आहे मुंबईला, मुंबई गोवा रोडने. तर पुढचं आपण अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळातच देईल. नमस्कार मंडळी, आता आपण ॲक्च्युली मुंबई गोवा हायवेवर लागलो आहे. 7:53 झाले, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1 तास लागतो नांदगाव तिट्यापर्यंत यायला. आता आपण जस्ट नांदगाव तिट्यात सोडला आहे आणि हा मुंबई गोवा हायवे आहे, जो तुम्हाला माहिती आहे की आता राजापूरपर्यंत पूर्वी खूप तयार होता पूर्ण. आता तो ऑलमोस्ट लांजापर्यंत ऑलमोस्ट तयार आहे. तर त्याच्या पुढचा जो का आहे अपडेट तो आपण लांजा नंतर घेणार आहोत, कारण हा रोड तुम्हाला असंही माहिती आहे की हा पूर्ण तयार झालेला आहे. तर थोड्या वेळाने आता आपण लांजा आल्यावर मग आपण परत सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण लांजामध्ये एंटर केली आहे. इथपर्यंत तर खूप स्मूथ रोड होता, म्हणजे पूर्ण रोड कंप्लीट आहे. आता इथे बघा, हे जुना मुंबई गोवा हायवे इथे तुम्हाला दिसतोय. हे लांजा सिटी येईल आता. म्हणजे आता आपण बघूया लांजा मधलं किती काम झालं आहे ते. म्हणजे आता हा जो 1 किलोमीटरचा पॅच तो झालेला नाहीये. आता आपण तिथे चाललोय तिथे, आणि पुढे तुम्हाला दिसत असेल की ब्रिजचं पूर्वी फक्त पिलर होते, ते आता वर गर्डर पण टाकलेत त्यांनी. जो सर्व्हिस रोड आहे तो एकदमच खराब आहे. हा बाजूचा सर्व्हिस रोड सिमेंट रोड बनवलाय त्याने, पण तो काही ठराविक डिस्टन्स पर्यंतच आहे मला वाटतं. स्पीड पाहता असं वाटत नाही की हे 2025 डिसेंबर पर्यंत पण रेडी होईल म्हणून.
झाला आहे. म्हणजे लांजा पण जस्ट लांजामध्ये जाऊ जस्ट पुढे आलो.
आपण रत्नागिरीच्या पालीला पोचलोय. इथे पण तुम्ही पाहू शकता की ब्रिजचं काम अजूनही अर्धवट आहे. हातकंब्याला पोहोचणार आहोत. तुम्ही आता बघितलं की हातकंब्याच्या पूर्वी थोडा रस्ता खराब आहे. सिंगल वे ट्रॅफिक चालू ठेवलं होतं त्यांनी. हे हातकंबा गाव आहे.
हातखांब्यावर आलो आहोत. जो लेफ्ट दिसतोय तो रत्नागिरीला जायचा रोड आहे. हातखांब्यापर्यंत काही लांजा मधला काही भाग आणि पाली मधला तो ब्रिज, लांजा मधला पण ब्रिज पण, आणि थोडा मध्ये हातखांब्याच्या पूर्वी थोडा मेजर असं काम बाकी आहे. बाकी हा बघा हातखांब्याच्या पुढे हा रेडी आहे पूर्ण रोड.
मध्ये पोहोचलो आहोत. 11 वाजलेत आणि इथपर्यंत रोड म्हणजे फक्त काही मधला पॅच सोडला आता संगमेश्वर यायच्या अगोदरचा, तर मध्ये मध्ये रोड तयार झालेला आहे. मध्ये मध्ये म्हणजे काम चालू आहे आणि हा पॅच आणि संगमेश्वर एसटी स्टँड गेल्यावरचा थोडा डिस्टन्सचा पॅच एवढा सोडला तर बाकी पुढे रोड तयार आहे. कामं तर चालू आहेत पण वाटत नाही की या डिसेंबर 2025 पर्यंत कंप्लीट होईल. संगमेश्वर डेपो सोडल्यानंतर हा जो पॅच आहे जवळजवळ मला वाटतं 2 किलोमीटरचा आहे. हा थोडा खराब आहे, मध्ये केला आहे त्यांनी. ऑलमोस्ट तो कंप्लीट आपण म्हणू शकतो की माणगाव पर्यंत आरामात जाऊ शकतो आपण, मध्ये एका दुसरा पॅच सोडला तर. आणि माणगावच्या पुढचा जो रोड आहे तो पेठ पर्यंत थोडाफार मध्ये मध्ये तयार झाला आहे, मध्ये मध्ये पॅच बाकी आहे.
या कंडिशनमध्ये आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.